नवी मुंबईत हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांनी भरधाव कारने एकामागून एक तब्बल 5 वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ मोठी खळबळ उडाली. धडक दिल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून जखमींबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्याच्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेची गंभीर प्रश्न ऐरणीवर आला. नवी मुंबईतील वासी सेक्टर 11 मधील अष्टविनायक सोसायटीत आई मुलाच्या नात्याला काळिंबा फासणारी, हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. किरकोळ कौटुंबिक वादातून मुलाने आपल्या आईचा गळा ओळून हत्या केल्याची घटना समोर आली. आई आपल्या पतीला पुरेसे महत्त्व देत नसून मुलीची बाजू घेत असल्याच्या कारणावरून मुलाच्या मनात आईबद्दल राग होता. या रागातून ही हत्या घडल्याची माहिती समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नातीचे रिसेप्शन सोहळ्याला देशातील राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह विविध पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवत पक्षाचे नेते एकाच मंचावर आल्याने सोहळ्याच्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली. उपस्थित मान्यवरांनी नवदाम्पत्याला शुभेच्छा देत त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाला सदिच्छा व्यक्त केली. कोलंबिया. पश्चिम कोलंबियाला सोमवारी सायंकाळी शक्तिशाली भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपामुळे अनेक भागात इमारतीचे नुकसान झाले असून काही ठिकाणी इमारती कोसळण्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू तर 87 जण जखमी झाले आहेत. भूकंपाचे धक्के कोलंबियातील अनेक भागासह शेजारील काही देशांनाही जाणवले. प्रशासनाकडून बचाव आणि मदत कार्य सुरू असून मृतांचा आकडा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.